आणि आपण सर्व आज एका चित्ताने, एका दिलाने, एका अंतकरणाने प्रभूच्या या पवित्र मंदिरामध्ये एका विश्वासाने आलेलो आहोत की आजही परमेश्वर देव या भक्तीमध्ये आमची प्रार्थना ऐकेल, आमच्यावर दया करील, आमची काळजी घेईल, आम्हाला दर्शन देईल आणि तिच्या वचनाद्वारे आशीर्वाद देईल. आणि आशीर्वाद कोणता देईल? द न्यू नेम. ही इज गोइंग टू गिव्ह यू द न्यू नेम, एक नवीन नाव, अँड अ न्यू स्टेटस, एक नवीन स्थान किंवा एक नवीन दर्जा. माझ्या प्रियानो, परमेश्वराची इच्छा आहे की आमच्या जीवनामध्ये काहीतरी नवीन असावं. जुनं ते होऊन गेलं आहे म्हटलं आहे. पहा, ते सर्व ख्रिस्त येशूमध्ये नवीन झालेलं आहे. मेकिंग एव्हरीथिंग न्यू थ्रू द लव्ह ऑफ ख्राइस्ट. येशूच्या प्रीतीमध्ये ते नवीन करणं. माझ्या प्रियानो, आजच्या मनासाठी आपण 2 शास्त्र भाग वाचले आणि मी या 2 शास्त्र भागाचा मागील जवळपास 7-8 दिवसापासून अध्ययन करत होतो, वाचन करत होतो आणि प्रभूला म्हणत होतो की प्रभू, यामध्ये काय आहे तू मला आज दाखव. आणि प्रभूने मला दाखवलं की एक गोष्ट या ठिकाणी आहे की परमेश्वर तुम्हाला एक नवीन गोष्ट सांगत आहे, एक नवीन नाव देऊ इच्छित आहे, एक नवीन स्टेटस देत आहे. मनुष्य आपल्या लाईफ मध्ये काहीतरी अधिक चांगलं प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. द वन आय डिलाइट इन यू. तुमचं नाव काय होणार आहे? यू आर द वन. व्हॉट इज माय नेम इन द साइट ऑफ द लॉर्ड. प्रभूच्या दृष्टीमध्ये माझं नाव काय असेल? द वन यू आर. आय डिलाइट इन यू असं म्हटलं आहे. 62 अध्याय आणि 65 म्हटलं आहे, कारण तरुण जसा कुमारीशी विवाह करतो तशी तुझी मुले तुझशी विवाह करतील. नवरा जसा नवरी पाहून हर्षतो तसा तुझा देव तुला पाहून हर्षेल. एक नवीन नाव. तुम्ही माझे हर्ष पावलेले जन. एक न्यू नेम असं म्हटलं आहे. तुला पाहून मी हर्ष पावेल. माझ्या प्रियानो, आजच्या वचनामध्ये आम्हाला हे दिसते आहे की प्रत्येक व्यक्तीकडे परमेश्वर देव जातीने लक्ष देत आहे. ही पेड फुली, पूर्णपणे अटेन्शन इन युअर लाईफ. आम्ही जेव्हा शास्त्र वाचतो, विशेष करून तो स्तोत्र 139, तिथं काय म्हटलं आहे? त्याच्यात 4-5 गोष्टी असं म्हटलं आहे, हे परमेश्वरा, तू मला पारिकले आहेस, तू मला ओळखतोस, माझे बसणे व उठणे तू जाणतोस, तू दुरून माझे मिळवत जमनसतोस, तू माझे बोलणे, माझे निजणे बारकाईने पाहतोस आणि माझ्या एकंदर वर्तनक्रमाची माहिती तुला आहे. ही नोज एव्हरीथिंग. मी उठतो कधी, झोपतो कधी, काय करतो, काय नाही करत, खातो काय, पितो काय, बोलतो काय, चालतो काय, कसं वागतो आहे. ही नोज एव्हरीथिंग असं म्हटलं आहे की पहिले तर तू माझं पारख केलेली आहे आणि तू माझी ओळख केलेली आहेस आणि माझं बसणं उठणं हे तुला माहित आहे. मी कुठे बसतो, कोणासोबत बसतो, कसा बसतो, काय करतो, उठणे तू जाणतो आहेस. आणि दुरून माझे मनोगत, स्वर्गातून माझ्या मनातील योजना, इच्छा तू जाणतो आहेस. आणि एकंदर टोटली माझ्या एकंदर वर्तनक्रमाची माहिती तुला आहे. मग तो शेवटी म्हणतो, हे देवा, पुन्हा एकदा माझी झडती घेऊन माझे हृदय जाण, मला कसोटीस लावून माझे मनोगत जाण. माझ्या ठाई दुष्टपणाकडे काही प्रवृत्ती असेल तर पहा आणि मला सनातन मार्ग चालव. सो ग्रेटेस्ट प्रेयर. माझे बहिणो, जर मी तुम्हाला म्हटलं की आज एक प्रार्थना करा, हाऊ कुड यू प्रे टू द लॉर्ड? या सर्व गोष्टीला विचारात घेऊन कशी प्रार्थना करा? कॅन यू प्रे टू द लॉर्ड? ओ लॉर्ड, डिअर गॉड, हे परमेश्वरा, कृपाळू देवा, थँक यू फॉर नोटिसिंग मी. प्रभू, मी तुझे आभार मानतो की तू माझ्याकडे लक्ष पुरवतोस. थँक यू फॉर एक्सेप्टिंग मी. मी तुझे आभार मानतो की तू माझा स्वीकार केलेला आहेस. प्रभू, मी तुझे थँक यू लॉर्ड फॉर लव्हिंग मी. माझ्यावर तू प्रेम करतो म्हणून आभार मानतो. इवन वेन आय डिड नॉट डिझर्व.
एनी मर्सी फ्रॉम यू ओ लॉर्ड. कदाचित माझ्यात योग्यता नाही, कदाचित माझ्यात योग्यता नाही की त्या कृपेपर्यंत मी पोचावं, ती कृपा प्राप्त करावी. तरी देखील प्रभू मी तुझे आभार मानतो, तुला ती स्तुती करतो, कारण तू माझ्याकडे लक्ष देतोस. यू पे अटेन्शन. तू आणि इतकंच नाही, यू नोटीस मी. परमेश्वर आमच्या जीवनाची नोटीस घेतो आहे आणि तू आम्हाला एक्सेप्टिंग यू. मी माझा स्वीकार तू केलेला आहे. मी जसा होतो, मी पापी अपराधी दुष्ट मनाचा होतो, मी आपले पाप आणि अपराध यामुळे मेलो होतो. अशा परिस्थितीमध्ये ख्रिस्त येशूमध्ये तू माझा स्वीकार केला. जेव्हा मी माझ्या प्रभूचं नाव घेतलं, माझं जीवन प्रभूला दिलं, तू माझा स्वीकार केला. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट असं म्हटलं आहे, थँक्यू लॉर्ड फॉर लव्हिंग मी. आणि प्रभू फक्त प्रभू प्रेम केलं नाही, ही इज लव्हिंग मी, ही इज गोइंग ऑन लव्हिंग अँड लव्हिंग अँड लव्हिंग. तो माझ्यावर प्रीती करत आहे. हो माझ्या प्रियानो, या प्रार्थनेद्वारे मला असं वाटते कसा अनुभव आम्हाला प्राप्त होतो जेव्हा परमेश्वर माझ्या जीवनामध्ये आनंदी होतो. जेव्हा परमेश्वर असं म्हटलं आहे, तो म्हणतो की नवरा जसा नवरी पाहून हर्ष पावतो, तसा तुला पाहून मला हर्ष झाला आहे. माझा प्रभू मोठ्या आवेशाने आणि पूर्ण लक्ष देऊन तुमच्याकडे पाहत आहे. ही वॉज एक्सपेक्टिंग अ जॉय फ्रॉम अस. परमेश्वर देव तुमच्या माझ्यापासून तो आनंद पाहत आहे. आता जो आपण म्हणतो ना की जेव्हा मनुष्याला हर्ष होतो त्याचं चित्र कसं असते पहा. आपण बहुधा काय करतो की आपल्या सांसारिक जीवनामध्ये आम्हाला तो अनुभव येतो. विशेष करून पवित्र शास्त्रामध्ये लूक 2:14, 10 आणि 14 मध्ये सुंदर वचन आहे. आणि ते वचन कशाविषयी आहे? लूक 2. बहुतेक लोकांना माहित आहे की पहिले 3 अध्याय येशूच्या जन्माच्या विषयीचे आहे. असं म्हटलं आहे, या ठिकाणी एक आनंद दिला, हर्ष. पहा काय म्हटलं हा वचनामध्ये, तेव्हा देवदूत त्यांना म्हणाला, भिवू नका, कारण पहा जो मोठा आनंद सर्व पसंत आहे त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो. देवदूतांनी त्या मेंढपाळांना दर्शन दिलं देवाच्या आज्ञेप्रमाणे. आणि काय म्हटलं, आणि प्रभूचं तेज त्यांच्यावर प्रकाशलं, प्रभूचा प्रकाश त्यांच्यावर पडला. आणि शास्त्र म्हणते आहे की तेव्हा त्याला म्हणाला की भिवू नका, तुम्हाला हर्षित करायचं आहे, तुम्हाला आनंद द्यायचा आहे, देवापासून तुमचा हर्ष पूर्ण व्हावं म्हणून परमेश्वराने तुमची भेट घेतली आहे. जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे. सगळ्या लोकांना जे हे ऐकतील की प्रभू येशू ख्रिस्ताचं उद्धार करण्याचा जन्म झालेला आहे, ते ऐकतील. ती सांगतो तीही की तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात राहणारा जन्मला आहे. तो ख्रिस्त प्रभू आहे. The greatest joy from the Lord to the heaven, from the heaven to the earth. स्वर्गापासून पृथ्वीवर आलेला आनंद आणि हर्ष देवापासून की तुम्हासाठी आज दाविदाच्या गावात तारणा जन्मला आहे. आणि तुम्हास कोण ही की बाळांनी गुंडाळलेले व गव्हाने भिजवलेले असे बाळक तुम्हासाठी. आनंदाचा संदेश, आनंदाचं वचन, आनंदाची सुवर्तमान या ठिकाणी प्रभूने आज आमच्यापर्यंत आणलेलं आहे. येशूच्या जन्माद्वारे जो ख्रिस्त प्रभू आहे. आणि असं म्हटलं आहे, इतक्या सगळ्यात सैन्याचा समुदाय त्या दूताजवळ प्रगट झाला आणि देवाचे देवदूत स्तुती करत म्हणाले, सी द जॉय ऑफ द. फक्त मनुष्याला आनंद नाही, ज्यांनी संदेश दिला, ज्यांनी वचन आणलं, ज्यांनी सुवार्थ आणली, ते देवदूत जे प्रभू पासून ते संदेश घेऊन तुमच्या माझ्यापर्यंत आलेले आहेत. हो माझ्या प्रियानो, देवाचा आनंद काय आहे? देवाचं हर्ष आहे की देवाचा आशीर्वाद तुमच्यापर्यंत गेला पाहिजे. देवाचं हर्ष आहे की देवाचं वचन तुमच्यापर्यंत आलं पाहिजे. आणि असं म्हटलं आहे की ऊर्ध्वलो की देवाला गौरव. या आनंदामध्ये जो मनुष्याच्या मध्ये आनंद आलेला आहे त्याद्वारे देवाला गौरव. आणि पृथ्वीवर ज्याच्यावर प्रसाद झाला आहे त्या मनुष्यास शांती, त्या मनुष्यास शांती. आपल्या गीतामध्ये गीत आहे पहा, गीत नंबर 74 काय म्हटलं आहे, मला गीत खूप आवडते. ख्रिस्त जयंतीचं काय म्हटलं आहे, हर्ष पहा झाला. कधी म्हणतो आपण गीत कॅरल सिंग काय, हर्ष पहा झाला, ख्रिस्त गृह अवतरला, कुमारिकेच्या उदरी आला, पवित्र आत्म्यापुढे
पालिस्तानच्या देशी कुल यहुदिया मुताला हर्ष पहा झाला. येशू ख्रिस्ताचा जन्म, येशू ख्रिस्ताचं येणं, बालक होणं, आमच्यामध्ये येणं आमच्यासाठी फार मोठा आनंद आणि हर्ष. जर परमेश्वर देव तुम्हाला मला हर्ष करण्यासाठी, ओ माझ्या प्रियानो, परमेश्वर देव येशूला पाठवून मेंढपाळांना हर्षित करण्यासाठी, आम्हाला हर्ष करण्यासाठी तो काही करू शकतो. व्हॉट अबाउट हिअर? आता प्रभू म्हणतो आहे या वचनामध्ये 62 अध्याय, पुन्हा मागे जाऊया आपण. जसा, कारण तरुण जसा कुमारिकेशी विवाह करतो तशी तुझी मुले तुझी विवाह करतील. नवरा जसा नवरी पाहून हर्ष करतो तसा तुझा देव तुला पाहून हर्ष करेल. तुझा देव परमेश्वर. या ठिकाणी तुलना केलेली आहे एका विवाहाच्या समारंभाची. हो माझ्या प्रियानो, असा परमेश्वर आहे की जो स्वतः आमचा विवाह जुळवणारा परमेश्वर आहे, कुटुंबाची स्थापना करणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून आपण नेहमी म्हणतो की जर परमेश्वर घर बांधणार नाही तर आमचे श्रम व्यर्थ आहे. या ठिकाणी जर परमेश्वर देव तुम्हाला मला घेऊन आपणासोबत ख्रिस्त येशूमध्ये विवाह करत आहे आणि म्हटलं आहे, तुलना केलेली आहे. तरुण जसा कुमारीशी विवाह करतो तशी तुझी मुले तुझी विवाह करतील. नवरा जसा नवरी पाहून हर्ष तसा तुझा देव तुला पाहून हर्षेल. तुमच्या माझ्याकडे पाहून, ओ प्रभूची अपेक्षा आहे की तुम्ही आणि मी ख्रिस्ताची मोहरी म्हणून, ख्रिस्ताच्या रक्ताने धुतलेली, पवित्र केलेली आणि त्याला आवडेल अशा स्थितीमध्ये आम्ही ती पवित्र नवरी म्हणून प्रभू समोर उपस्थित राहावं. शास्त्र सांगते की मंडळी ही देवाची नवरी आहे, वधू आहे. आणि ही वधू आम्हाला पत्राच्या 5व्या अध्यायामध्ये 22 पुढं की त्याने आपल्या रक्ताने या वधूला धुवून शुद्ध आणि पवित्र केलेलं आहे. आणि त्यामध्ये हर्ष, त्यामध्ये प्रभूला हर्ष कसा मिळेल प्रभू त्या ठिकाणी ते वर्णन करत आहे. पहा काय म्हटलं आहे, सियोनेची धार्मिकता उदयप्रमाणे फाकेतोवर तिच्याकरिता मी मौन धरणार नाही. यरुशलेमेचे तारण पेटलेल्या मशालीप्रमाणे दिसते तोपर्यंत हिच्याकरिता मला शाईन पडणार नाही. मी माझ्या मंडळीसाठी, मी माझ्या नवरीसाठी तिची धार्मिकता, ओ माझ्या प्रियानो, परमेश्वर देवामध्ये तुमची माझी धार्मिकता, सियोन म्हणजे देवाची नगरी, सियोन म्हणजे तुम्ही आणि मी देवाची मंडळी. आणि असं म्हटलं आहे की तुमची माझी धार्मिकता उदय पावेपर्यंत मी मौन पडणार नाही, मी शांत बसणार नाही. मी प्रयत्न करत राहील की तुमची धार्मिकता, तुमची नीतिमत्वता ही प्रगट व्हावी. असं म्हटलं आहे, यरुशलेमचे तारण, तुमचं माझं तारण पेटलेल्या मशालीप्रमाणे जे दिसेल, तुमचं माझं तारण पेटलेल्या मशालीप्रमाणे दिसतोवर तिच्याकरिता मला चैन पडणार नाही. माझ्या प्रियानो, परमेश्वर शांत बसू शकत नाही आपल्या नवरीसाठी, आपल्या नवरीवर हर्ष पावण्यासाठी. नवीन नाव, न्यू नेम, न्यू स्टेटस देण्यासाठी परमेश्वर तुम्हाला मला ते देण्यासाठी आतुर झालेला आहे. The one you are, जे तुम्ही आहात, I have delighted in you. मी तुमच्यामध्ये हर्ष पावलो आहे, मी तुमच्यामध्ये हर्ष पावलो आहे. इतकंच नाही, ही धार्मिकता कशी आहे, धार्मिकतेने तेज पावलेली ही व्यक्ती कशी आहे, ही मंडळी कशी आहे, धार्मिकतेच्या तेजाने भरलेली ही मंडळी कशी आहे, धार्मिकतेच्या सामर्थ्याने भरलेली, देवाच्या रक्ताने धुतलेली, देवाच्या रक्ताने पवित्र केलेली. माझ्या प्रियानो, दुसऱ्या वाक्यामध्ये म्हटलं आहे, राष्ट्रे तुझी धार्मिकता पाहतील. देवाला आमच्यामध्ये हर्षित होण्यासाठी पहिली गोष्ट, राष्ट्रासमोर तुमची माझी धार्मिकता प्रगट झाली पाहिजे. व्हॉट इज द मीनिंग ऑफ धार्मिकता? ओ तारलेल्या जीवनाचं स्वरूप, नीतीने वागणे. मला वाटते कोणत्या मिखाच्या पुस्तकाचा 5वा अध्याय सांगितलं नाही का? आणि योग्य न्याय करणे. प्रभू आमच्यापासून काय मागतो? नीतीने चालणे आणि प्रभूच्या समागमी चालणे, त्याच्याबरोबर चालणे, प्रभूला प्रगट करणे धार्मिकतेमध्ये. असं म्हटलं आहे
दुसरी गोष्ट, सर्व राजे तुझे वैभव पाहतील. तुमची माझी धार्मिकता, धार्मिकतेचं वैभव प्रगटीकरण, ज्याप्रमाणे परमेश्वराने प्रभू येशू ख्रिस्ताने योहानाला त्या पात्मपीठावर आपलं वैभव प्रकट केलं, आपलं सामर्थ्य प्रकट केलं, दृष्टांत दिले. प्रभूची इच्छा आहे की जगापुढे आमचं वैभव प्रकट व्हावं, आमच्या धार्मिकतेचं वैभव प्रकट व्हावं. परमेश्वराच्या मुखाने नव्या नावाने तुला हाक मारल्या जाईल. तुझ्यामध्ये हर्षित झालेले, तुझ्यामध्ये हर्षित झालेले एक नवीन नाव, डिलायटेड इन द लॉर्ड, प्रभू मध्ये आशीर्वाद आणि हर्ष पावलेले. तुमची धार्मिकता माझी धार्मिकता असं म्हटलं प्रियांनो. यशाया 11 मध्ये जेव्हा येशूच्या विषयी वर्णन केलं आहे, असं म्हटलंय की येशूच्या येणाऱ्या उद्धारकर्त्याचे वेस्टर्न हे धार्मिकतेचे वेस्टर्न आहे. आमचा प्रभू येशू ख्रिस्त या जगात आला, देवाचा निर्दोष निष्कल्प कोकरा, धार्मिकतेचं वेस्टर्न घालून त्याच्यावर कोणी बोट ठेवू शकत नाही, कोणी त्या वस्त्रावर कोणतं डाग नाही. डागरहित जीवन, पापरहित जीवन, पवित्र जीवन. माझ्या प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्त आमच्या पुढे येत आहे. असे म्हटलंय, तू परमेश्वराच्या हाती शोभायमान मुकुट असा होशील. प्रभू आम्हाला शोभायमान मुकुटाने मुकुटित केलेला, लाईक अ किंग, एक अधिकारी अधिपती म्हणून तो पाहतो आहे. आपल्या देवाच्या हाती राजकीय होशील, राजकीय राज्य करणारा. यापुढे तुला सोडलेले म्हणणार नाहीत, यापुढे तुझ्या भूमीला वैरण म्हणणार नाहीत, तर तुला हेप्सिबा म्हणतील. तुमचं नाव, माझं नाव काय आहे? ही इज गिव्हन ए नेम, हेप्सिबा, म्हणजे तुम्ही माझा आनंद, मंडळी माझी आनंद. वी आर हेप्सिबा, देवाचा आनंद आम्ही आहोत. आमचा दर्जा काय आहे, आमचं स्टेटस काय? वी आर द जॉय ऑफ द लॉर्ड. आणि असं म्हटलं आहे, तुझ्या भूमीला बहूल म्हणजे विवाहित म्हणतील. माझ्या प्राण सुंदरचं चित्र या ठिकाणी दिसते आहे. परमेश्वर पाहतो आहे धार्मिकतेमध्ये जगणारे आपले लोक. माझ्या प्राण, जेव्हा मी या वचनांचं मनन करत होतो, कधी कधी काही गोष्टी अशा असतात ज्या निगेटिव्ह असतात, तेही पाहणं महत्वाचं आहे. आणि जेव्हा परमेश्वर मनुष्याचं मनोभाव तपासतो, पारखतो, त्याने काय पाहिलं की या भूतलावर असे लोक आहेत की जे स्वाभिमानी असतील पण हेकेखोर आहेत, प्रभूला मानत नाहीत, प्रभूवर विश्वास ठेवत नाही, आणि अशा जगा जगत आहेत की मी काहीतरी आहे. पहा स्तोत्र 119:53 वाचा. स्तोत्र 119. प्रभूला कोणामध्ये आनंद नाही. स्तोत्र 119 आणि 53 वचन. दुर्जन तुझ्या नियमशास्त्र त्याग देतात, म्हणून मला फार संताप येतो. हो, जे परमेश्वराच्या नियमशास्त्राचा त्याग करतात, जे परमेश्वराच्या नियमशास्त्राला मानत नाही, जे नियमशास्त्राच्या विरुद्ध चालतात, प्रभूला त्यांच्यामध्ये हर्ष मिळत नाही. आणि असं म्हटलं आहे की ते नियमशास्त्र त्याग करतात, म्हणून मला फार संताप येतो. जे प्रभूच्या वचनाप्रमाणे चालणार नाहीत, प्रभूला त्यांचा संताप येतो. असं म्हटलं दुसऱ्या वचनामध्ये 119:136. लोक तुझे नियमशास्त्र पाळीत नाहीत. देवाचं वचन, लोक तुझे नियमशास्त्र पाळीत नाहीत, म्हणून माझ्या डोळ्यातून अश्रूचे प्रवाह वाहतात. लुक ॲट हिज पिक्चर, द कन्सर्न ऑफ द लॉर्ड. ज्यांना तो म्हणतो की तुमच्यामध्ये मला हर्ष आहे, पण जेव्हा असं म्हटलं आहे की जेव्हा लोक, देवाचे मनुष्य जेव्हा नियमशास्त्र पाळत नाही, नियमाचं पालन करत नाही आणि त्याच्यावर ध्यान देत नाही, असं म्हटलं आहे, म्हणून माझ्या डोळ्यातून अश्रूचे प्रवाह वाहतात. ही क्राइज फॉर यू, म्हणजे तुमच्या धार्मिकतेसाठी प्रभूला दुःख वाटते. ही क्राइज फॉर यू. माझ्या डोळ्यातून अश्रूचे प्रवाह वाहत आहेत. अजून एक वचन आपण पढूया. स्तोत्र संहिता 119:1
158. विश्वासघातक्यास पाहून पाहून मला वीट आला आहे. विश्वासघातक्यास पाहून पाहून मला वीट आला आहे, कारण ते तुझे वचन पाळीत नाहीत. ते तुझे वचन पाळीत नाही. प्यानो, आपण एक सुंदर शास्त्रभाग वाचला. अजून एक वचन आहे, इर्मया 13:17. पण तुम्ही ऐकले नाही, तर तुमच्या गर्वामुळे माझे हृदय एकांती शोकाकुल होईल. सी द पिक्चर ऑफ द लॉर्ड. प्रभू काय पाहत आहे? त्याला तुमच्या माझ्यामध्ये द्वारे हर्ष पाहायचा आहे. ही वॉन्ट टू रिसीव्ह द जॉय थ्रू अवर लाईफ. पण तो म्हणतो की तुम्ही ऐकले नाही, तर तुमच्या गर्वामुळे माझे हृदय एकांती शोकाकुल होईल. जेव्हा तो एकांतामध्ये असतो, जेव्हा तो एकेकाला पाहतो, आणि जर तो पाहतो की माझ्या लोकांच्या मनामध्ये, अंतकरणामध्ये गर्व आलेला आहे, अभिमान आलेला आहे, आणि मग त्याला ते पाहून त्याला शोक होतो की अशा व्यक्तीला मी जन्मास घातलं, कसं निर्माण केलं की हा मनुष्य, ही व्यक्ती, हे लोक गर्वामुळे चालत आहे. आणि त्या गर्वाकडे पाहून स्वतः प्रभूला असं म्हटलं आहे, त्याच्या अंतकरणामध्ये त्याचं हृदय एकांती शोकाकुल होईल. परमेश्वराच्या कळपाचा पाडा होतो, म्हणून मी डरेल. माझ्या डोळ्यातून टप टप आसवे गळतील. सी द पेन ऑफ द लॉर्ड. माझ्या प्रियानो, तुमचा दर्जा काय आहे? तुम्हाला एक नवीन नाव दिलंय, हेप्सिबा. माझा आनंद, माझा हर्ष. बिहुला म्हणजे अविवाहित एक गृहिणी, पत्नी म्हणून परमेश्वराच्या कळपाचा पाडा होतो, म्हणून मी रडेन. माझ्या डोळ्यातून टप टप आसवे गळतील. आज परमेश्वर देव मंडळीमध्ये लोकांचा शोध घेत आहे, जे आपल्या लोकांसाठी एकांतामध्ये शोकफुल होतात, जे आपल्या लोकांसाठी एकांतामध्ये जेव्हा ते पाहतात की आमच्या लोकांचा पाडा होत आहे, संकट येत आहेत, तेव्हा आम्ही रडावं, आपल्या डोळ्यातून टपटप आसवे गळावे. ओ प्रियानो, या काळामध्ये आज सकाळी मी पेपर काढला आणि येता मी तो उघडून पाहिलं की एका ठिकाणी एका पाळकाला आणि एका बाईला चौघांना युपी मध्ये अटक केली. का? ती संदेश देत होती, रोग्यांना बरं करत होती, आणि खूप सारे लोक त्या ठिकाणी बरे होण्यासाठी आलेले होते. आणि त्यांनी पाहिलं की खूप सारे लोक बरे झाले. त्यांनी त्या बाईला बेळा ठोकल्या, त्या 2 पाळकाला आणि एक व्यक्तीला बेळा ठोकल्या, आणि त्यांना ओळख त्यांना तिकडे ते पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले. हे जे लोक आहेत, जे बरे होण्यासाठी आले होते, जे बरे झाले होते, ते रडत त्याच्या मागे चालले. जे कष्टी दुःखी होते ते त्याच्याकडे आले, त्यांच्या मागे जाऊ लागले की यांना सोडा, आणि ते विनवणी करत होते की यांनी आम्हाला बोलावलं नाही, यांनी आमचा बाप्तिस्मा केला नाही, आम्ही त्रस्त आहोत, आम्ही वेदनेमध्ये आहोत, आम्हाला आरोग्य पाहिजे, आम्हाला शांती पाहिजे, आम्हाला सांत्वन पाहिजे, समाधान पाहिजे, आम्हाला जीवन पाहिजे. आणि ते त्यांच्या मागे येत होते. पण त्या लोकांना, त्या पोलीस डिपार्टमेंटला दया आली नाही. त्या स्त्रीवर म्हटलं, प्रभू तू एक चमत्कार कर, आज ज्या व्यक्तीला धरून नेलं असं कर, असा की तो आजारी पडला पाहिजे. आणि त्या बाईने प्रार्थना करावी की हे बापा, या माणसाला बरं कर, याला जीवन दे, म्हणजे त्याला कळेल की देवासंती बोलणं काय आहे. माझ्या कळपाचा पाळा होतो, म्हणून मी रडेन. माझ्या डोळ्यातून टपटप आसवे गळतील. आज मला असं वाटते, ज्याप्रमाणे प्रभूच्या डोळ्यामध्ये तुमच्या माझ्याकडे पाहून जर अश्रू येत असतील, तर आम्ही काय करावं? तुम्ही माझा आनंद आहे. A new name, a new status. You are my joy. तुम्ही आणि मी एक स्पेसिफिक जॉय आम्ही आहोत प्रभूसाठी. आम्ही असे तसे नाही माझ्या प्रियानो. ओ माझ्या प्रियानो, त्या प्रभूची कृपा आहे की त्यांनी आमच्यावर इतकं प्रेम केलं की त्यांनी आपल्या पुत्राला पाठवून दिलं आम्हाला वाचवण्यासाठी, त्या नरकाच्या शिक्षेपासून, त्या भयंकर शिक्षेपासून, त्या भयंकर अग्नीपासून वाचवण्यासाठी त्याने आम्हाला आपल्या पुत्राला पाठवून दिलं. इट इज द पेन इन द हार्ट ऑफ द लॉर्ड. ज्याला त्याने निर्माण केलं त्याच्यासाठी तो रडतो आहे. ही लव्स यू व्हेरी मच. त्याचं प्रेम किती भयंकर आहे की तो तुमचा माझा नाश पाहू शकत नाही, तो तुमचं माझं जीवन व्यस्त होताना पाहू शकत नाही.
या ठिकाणी एक चित्र आहे, मार्कचा 8वा अध्याय, फार सुंदर चित्र आहे त्या ठिकाणी. मी जेव्हा ते वाचत होतो असं म्हटलं आहे, येशू ख्रिस्त 4000 लोकांना जेवण देत आहे. 3 दिवस हे लोक, मोठा समुदाय प्रभूच्या सोबत आहे आणि प्रभूचं वचन ते ऐकत आहेत आणि त्या 3 दिवसामध्ये त्यांना भूक लागली नाही, तहान लागली नाही आणि ते पूर्णपणे त्या वचनामध्ये गळून गेले, त्या शिक्षणामध्ये गळून गेले, स्वर्गाच्या राज्याच्या गोष्टीमध्ये गळून गेले आणि दे फील विथ जॉय. पण जेव्हा 3ऱ्या दिवशी संध्याकाळ होत आली, प्रभू त्या लोकांकडे पाहत आहे, जिस पीपल आर टायर्ड, थकलेले आहेत, उपाशी आहेत. आता त्यांनी आपली सभा संपवली आणि म्हटलं जा. पण त्यांनी शिष्याला बोलवलं की जर हे लोक जे दुरून दूर आलेले आहेत यांचं कसं होईल, काय होईल, यांना काय करता येईल आपल्याला. ते म्हणतात इतक्या रानामध्ये इतक्या भाकरी कुठून कोण देणार आहे, आणि माझ्या प्राण चित्रपा काय या ठिकाणी. त्याने विचारलं तुमच्याकडे भाकरी काय आहे का. तुम्हाला हो, आपल्यामध्ये एक टोपली आहे, त्याच्यामध्ये किती भाकरी आहेत, 7 भाकरी आहेत, 5 नाही, 7 भाकरी आहेत आणि छोट्या छोट्या मासे आहेत. प्रभूने मला ना, प्रभूने त्यावर आशीर्वाद दिला आणि त्या वाटल्याच नाही, त्या शिष्यांना दिल्या आणि त्यांनी लोकांना बसवलं, लोकांना तयार केलं की तुम्हीही वाढा. दे आर शेअरिंग दॅट जॉय अमंग देम. पहिले त्याने देवाचं वचन, स्वर्गाचं वचन आपसामध्ये शेअर केलं. आता ती जीवनी भाकर ज्याची त्याला गरज होती, प्रभूने त्याच्या समोर पुरविलेली आहे. आणि मग पहा काय म्हटलं आहे, इतकं मोठं चिन्ह केल्यानंतरही असं म्हटलं आहे, परुषी लोक प्रभूकडे येऊन वाद घालू लागले आहेत. त्याची परीक्षा मानण्याकरता त्यांनी म्हटलं की आकाशातून आम्हाला चिन्ह सांग, शो द साइन की तू देवाचा पुत्र आहेस, तू चमत्कार कर. अरे बाबा, आताच तू चमत्कार केला, आताच तो 4 लोक जेवण दिलं, 7 भाकरीमधून, मास्यामधून, आणि 7 टोपल्या अजूनही तशाच आहेत आणि तुम्ही काय प्रश्न करत आहेत, परीक्षा पाहायला. हो माझ्या प्रियानो, आम्ही पुष्कळदा आमच्या जीवनाकडून सगळं काही भेटल्यावर देखील परमेश्वराची, प्रभूची परीक्षा पाहतो, वाद करतो प्रभू सोबत. जसं म्हटलं आहे की तेव्हा तो आपल्या आत्म्यात विभोर होऊन म्हणाला, ही पिढी चिन्ह का मागते. इतकं सगळं केल्यावरही खरं तर त्या लोकांनी, त्या पुरुष लोकांनी प्रभूच्या पायाजवळ यायला पाहिजे होतं, प्रभूला धन्यवाद द्यायला पाहिजे होतं की प्रभू येशू, आम्ही देवाचे आभार मानतो की तू या जगात आलास, तू आमच्यामध्ये आलास, आमच्यासाठी मोठे मोठे काम केले, रोग्यांना बरं केलं, हे केलं, या ठिकाणी भोजन दिलं, आम्ही आभार मानतो. अधिक चिन्ह मागत आहेत, परीक्षा पाहत आहेत, खरोखर तू देवाचा पुत्र आहेस काय. काही लोकांनी आरोप केला होता की प्रभू येशू ख्रिस्त का भूत काढतो, कारण त्याच्या कोणाच्या बरोबर बालजबूल, हेच परुषी शास्त्री जे वचनाचा अभ्यास करणारे आहेत. आणि बिचारे सर्वसाधारण लोक जेव्हा प्रभू येत असे, असं म्हटलंय, थव्याच्या थव्या लोक येशूच्या मागे जात आहेत. मनुष्य हा कष्टी आणि दुःखी आहे. त्यांचं स्टेटस काय आहे, ही फील विथ ऑल सॅडनेस अँड पेन. त्याचं जीवन दुःखाने, त्रासाने तो जर्जर झालेला आहे. भरपूर खाऊ शकत नाही, पैसा नाही, जगू शकत नाही. हो माझ्या प्रियानो, आपल्या मंडळीमध्ये पुष्कळ लोक आहेत की जे त्रस्त झाले, जीवनाशी त्रस्त झाले आहेत, कसं जगावं कळत नाही. लेकरांचं शिक्षण आहे, पैसा नाही. हो काही लोकांची तर परिस्थिती आहे की त्यांनी कर्ज काढलेलं आहे, भरायचं कसं. आपल्या लेकरांना जॉब नाही. हो माझ्या प्रियानो, काही लोक येतात, बाळासाहेब प्रार्थना करा, आणि आम्हाला फार कळवळा येतो की प्रभू तू दया कर, मार्ग काढ, त्यांच्यावर तू दया कर. पण या ठिकाणी परुषी लोक चिन्ह मागत आहे, दाखव. आणि आमचा प्रभू येशू ख्रिस्त आपल्या अंतकरणामध्ये विव्हळ झाला. ही फील पेन, ही वॉज क्राइंग इनसाइड की प्रभू पिता, अजून मी काय करू. आज प्रभू म्हणत आहे, मी माझ्या लोकांसाठी काय करू. ही वॉन्टेड टू गिव्ह एव्हरीथिंग. त्यांना त्याची इच्छा आहे की तुम्हाला नवीन नाव द्यावं, त्याची इच्छा आहे की तुम्हाला एक नवीन स्टेटस द्यावं, आणि ते नाव आणि स्टेटस देण्यासाठी ही इज कन्सर्न्ड फॉर अस. मला तुमच्यामध्ये हर्ष पाहायचा आहे. आय वॉन्ट टू सी यू जॉय इन युअर लाईफ. प्रभूची इच्छा आहे की देवाच्या लोकांनी आनंदी असावं आणि तो आनंद प्रभूने पाहावा. ही पिढी प्रभूला चिन्ह मागत आहे. दाखवशील,
बाप दाखव नाही तर श्राद्ध करणे का? बाप दाखव नाही तर श्राद्ध कर. ही मनोस्थिती तुमची माझी आहे त्याच्या प्रियानो. तुम्हाला आता मी तुम्हाला काही सांगतो, ह्या पिढीला मुळीच चिन्ह दाखवणार नाही, मुळीच चिन्ह दाखवणार नाही. माझ्या प्रियानो, पहा काय म्हटलं आहे, काळा आणि ही वाचा नीतिसूत्रे 3:33. यासाठी म्हणत आहे की तुम्ही ते अंडरलाईन करावं. हो माझ्या प्रियानो, 3:3:3. लोक म्हणतात 3 ते गळा, काम बिघडा, पण शास्त्र सांगते 3रा अध्याय 33वा वचन. आणि लक्षात ठेवा 3:3 काय म्हणत आहे, परमेश्वराचा शाप दुर्जनांच्या घरावर असतो, जे अधार्मिक आहेत, अनीतिमान आहेत, जे प्रभूवर विश्वास ठेवत नाही, देवाच्या वचनावर विश्वास ठेवत नाही, त्याच्या आज्ञेमध्ये चालत नाही किंवा दुष्ट कृत्य करतात. परमेश्वराचा शाप दुर्जनांच्या घरावर असतो, पण धार्मिकाच्या वस्तीला, तुम्ही आणि मी धार्मिकाची वस्ती आहोत माझ्या प्रियानो. एक एक परिवार, त्या एक एक कुटुंब, मग तो भांगारनगर असो, चर्च कंपाऊंड असो, असेंब्ली कंपाऊंड असो, की तिकडे बाहेर तिकडे सिद्धोड कॉलनी असो, तिकडे कामगार नगर असो. माझ्या प्रियानो, तुम्ही आणि मी देवाची धार्मिकाची वस्ती आहोत. कारण ख्रिस्त येशूच्या रक्ताने आम्ही धुतल्या गेलेलो आहोत आणि आम्ही धार्मिक, आम्हाला धार्मिकता हे नाव देण्यात आलेलं आहे. धार्मिकाच्या वस्तीला तो आशीर्वाद देतो, धार्मिकाच्या वस्तीला तो आशीर्वाद देतो. पहा काय म्हटलं, योग 11:17-21 मध्ये, योग 11:17-11 मध्ये काय म्हटलं आहे, कष्टामध्ये आहे, दुःखामध्ये वाद चालू आहे आणि असं म्हटलं आहे, तुझे जीवित मग त्यांना पाहून तेजस्वी होईल. धार्मिकाचं जीवन ज्यामध्ये परमेश्वराला आनंद आहे, असं म्हटलं तुमचं जीवन मध्यान्हापासून समयाहून तेजस्वी होईल. जेव्हा सूर्य सकाळतो भयंकर रीतीने, त्यापेक्षा जास्त तेजस्वी स्वरूप तुमचं माझं आहे, जे धार्मिक आहेत. अंधकार असला तरी तो प्रभातीसारखा होईल. ही विल शाईन इन द डार्कनेस. जसा आमचा प्रभू अंधकारामध्ये चमकतो, तसा तुम्ही आणि मी त्या अंधकारात चमकू. तुला उमेद प्राप्त झाल्याने तू निर्भय राहशील. तुमचं जीवन उमेदीने भरलं, आशेने भरलं जीवन असेल. तू चोहीकडे पाहून निर्धास्त आराम करशील. तू पाहशील आजूबाजूला काय घडत आहे, लोक किती त्रासामध्ये आहेत, पीडेमध्ये आहेत, प्रॉब्लेम मध्ये आहे, पण तू इकडे सगळे पाहून आराम पाणे. असं म्हटलं आहे की निर्धास्त आराम करशील. निर्धास्त, चिंता नाही, कारण प्रभूने तुम्हाला मला आशीर्वाद दिलेला आहे. तू झोपी जाशील तेव्हा तुला कोणी भिवणार नाही. नोबडी विल कम अँड मेक यू फिअर. माझ्या प्रियानो, तू झोपी जाशील तेव्हा तुला कोणी भिवणार नाही. भाऊ, लोक तुझे अर्जा करतील, लोक तुझ्याकडे येतील, तुला मार्गदर्शन मागतील, तुला अर्ज करतील की काहीतरी माझ्यासाठी कर, मला सांग, हा आनंद कुठून मिळाला, हे नाव कुठून मिळालं, लेट मी हे. आणि शेवटी असं म्हटलं आहे, दुष्टांचे डोळे थकतील, त्यास कोणतेही शरणस्थान राहणार नाही. प्राण सोडणे एवढीच काय ती त्यांना आशा वाटेल. पण विचारलं म्हटलं आहे, जे दुष्ट आहेत, दुर्जन आहेत, काय म्हटलं आहे, त्यांचे डोळे थकतील पण त्यांना आशीर्वाद मिळणार नाही. माझ्या प्रियानो, तुमचं माझं जीवन, धार्मिकाचं जीवन सुंदर चित्र आहे. मध्यान्हाहून तेजस्वी जीवन, सूर्यप्रकाशापेक्षा तेजस्वी जीवन. माझ्या प्रियानो, ख्रिस्तासाठी तुम्ही आणि मी हर्ष पावलेले कसे होऊ शकतो. ख्रिस्ताच्या द्वारे तुम्ही आणि मी ख्रिस्ताच्या मध्ये हर्ष पावलेले कसे होतो. अजून एक वचन आहे, योग 36:7 मध्ये म्हटलं आहे, योग 36:7, तो धार्मिकावरील आपली दृष्टी काढीत नाही, तर त्यास राजाबरोबर सिंहासनावर अक्षय स्थापितो व त्यांची उन्नती करतो. का प्रभू म्हणतो की मी तुला नवीन नाव देईन. मी म्हणेल तुम्ही एफसीबा आहात, तुम्ही ब्युला आहात, तुमचा दर्जा काय आहे असं म्हटलं आहे. तो धार्मिकावरील आपली दृष्टी काढीत नाही,
तर त्यास राजाबरोबर सिंहासनावर अक्षय स्थापतो, त्याच राजासन स्थापन करतो. मेक हिम स्टँड ऑन द थ्रोन. आणि असं नाही, तो त्यांची उन्नती करतो, तो त्यांची प्रगती करतो, तो त्यांना आशीर्वादित करतो. आणि स्तोत्र 34:15 मध्ये अधिक चांगलं म्हटलं आहे. स्तोत्र 34:15 मध्ये सगळ्यात मोठी गोष्ट ज्यांच्यामध्ये प्रभू हर्ष पावतो असं म्हटलं आहे, परमेश्वराचे नेत्र. ओ माझ्या प्रियानो, आपण धन्य आहोत, खरोखर धन्य आहोत. जो पुरुष, जो परिवार परमेश्वराचं भय करतो, जो त्याच्या मार्गाने चालतो, जो त्याच्या आज्ञेमध्ये चालतो. शास्त्र सांगते, आम्ही ते नेहमी वाचतो 28 मध्ये, तो धन्य. कारण प्रभूचं नेत्र तुमच्या माझ्याकडे आहे. तुमची स्त्री धन्य आहे, तुमची लेकरं धन्य आहेत, तुमचं कुटुंब धन्य आहेत. असं म्हटलं आहे, तू धन्य आहेस, तू सुखी होशील. प्रभूचा आशीर्वाद, ज्यामध्ये प्रभूला हर्ष आहे त्यांचं जीवन हर्षाने भरलेलं जीवन आहे, त्यांचं जीवन समृद्धीने भरलेलं जीवन आहे, त्यांचं जीवन सुखाचं जीवन आहे. तू सुखी होशील, तुझं कल्याण होईल. तुझ्या माज घरात असं म्हणतात, स्त्रीसाठी तुझ्या माज घरात तुझी पत्नी स्त्री फलवंत होईल, द्राक्षीच्या वेलीसारखे. व्हॉट अबाउट मॅन? मला असं वाटतं की परमेश्वर म्हणतो की तुझा पती आपल्या ऑफिसामध्ये फलवंत होईल, नाही का, आपल्या कामामध्ये. माझ्या प्रियानो, तुझी लेकरं जैतुनाच्या रोपासारखे वाढतील, जे तुझ्या सिद्ध फॅमिली ब्लेसिंग. धार्मिकाकडे परमेश्वराचे नेत्र नीतिमानाकडे लागतात, त्याचे खान त्याच्या हातीत असतात. हो माझ्या प्रियानो, ही इज वेटिंग टू कॉल हिम. हात कानाला लावून तो ऐकतोय, कुठून तरी आवाज येत आहे, या कुटुंबाकडून आवाज येत आहे, त्या कुटुंबाकडून आवाज येत आहे, या घरातून आवाज येत आहे, काहीतरी प्रॉब्लेम आहे, काय आहे. तो त्यांच्याकडे पाहतो, व्हॉट आर दे सफरिंग फ्रॉम. त्यांना काय त्रास आहे, त्यांचा प्रॉब्लेम काय आहे, त्यांच्या मुलाचा प्रॉब्लेम काय आहे, मुलीचा प्रॉब्लेम काय आहे, त्यांच्या नोकरीचा प्रॉब्लेम काय आहे, त्यांच्या पगाराचा प्रॉब्लेम काय आहे, त्यांच्या शरीराचा प्रॉब्लेम काय आहे, आणि ही काय मागत आहे. हो माझ्या प्रियानो, आपण धन्य आहोत की आम्हाला असा प्रभू भेटलेला आहे की सकाळ दुपार संध्याकाळ आम्ही त्याची प्रार्थना करतो. शास्त्रामध्ये म्हटलं आहे 60 टाइम मी प्रभूची उपासना करतो, कारण प्रभू माझी प्रार्थना ऐकतो. परमेश्वराचे नेत्र तुमच्या माझ्याकडे धार्मिकाकडे लागलेले आहेत. की पे अटेन्शन. ओ प्रभू तुझे आभार मानतो, कारण तुझं लक्ष माझ्याकडे आहे. ती प्रार्थना, थँक्यू लॉर्ड, कारण तुझी दृष्टी माझ्याकडे आहे. यू आर नोटिसिंग मी. तू माझ्याकडे लक्ष देत आहेस, आभार मानतो. यू आर एक्सेप्टिंग मी. तू माझा स्वीकार केलेला आहे, म्हणून तू माझी प्रार्थना ऐकत आहेस. मी तुझे आभार मानतो प्रभू, तू मला प्रेम करत आहेस. मी तुझे आभार मानतो. मी जाणतोय की मी तुझ्या कृपेसाठी, तुझ्या मर्सीसाठी योग्य नाही, तरी देखील प्रभू तुझी कृपा माझ्यावर होत आहे. मत्तई 13:43 पहा काय म्हटलं आहे. मत्तई 13:43 सापडलं तर वाचा. एक आव्हान प्रभू करत आहे, एक आव्हान. तेव्हा नीतिमान म्हणजे धार्मिक आपल्या पित्याच्या राज्यात सूर्यासारखे प्रकाशतील. प्रकटीकरणामध्ये असं म्हटलं आहे, स्वर्गामध्ये देवाच्या समक्षतेमध्ये आम्हाला सूर्याची काही गरज पडणार नाही, कारण ख्रिस्ताचा प्रकाश, देवाचा प्रकाश त्यांच्यावर राहील. पण इथं असं म्हटलं आहे, प्रभू म्हणतो की त्या स्वर्गाच्या राज्यामध्ये काय, तेव्हा नीतिमान आपल्या पित्याच्या राज्यात सूर्यासारखा प्रकाशेल. म्हणजे परमेश्वर देवासमोर तुमचा माझा प्रकाश, तुमच्या धार्मिकतेचा प्रकाश, तुमच्या प्रार्थनामय जीवनाचा प्रकाश, तुमच्या अश्रूचा प्रकाश, तुमच्या नीतिमत्वाचा प्रकाश, तुमच्या प्रीतीचा प्रकाश त्या ठिकाणी प्रकाशतील. ज्याला कान आहे, ओपन युअर आईज, नॉट आईज, ओपन युअर इयर. ज्यांना कान आहे तो ऐको. सी द नेम, न्यू स्टेटस,
मी तुझ्यामध्ये हर्ष पाह, मी तुझ्यामध्ये हर्ष पाह. माझे प्यान फक्त मी मेन्शन करणार आहे, नोट्स घ्या. 7 गोष्टी आहेत. प्रभू आम्हाला धार्मिकाला शापमुक्त करणारे जीवन देतो. परमेश्वर देव धार्मिकाला शापमुक्त जीवन देतो. पहिली गोष्ट आहे, आम्ही पाहतो आहोत. पहिले आपण वचन काढूया. अनुवाद 23:5. अनुवाद 23:5. या दिवसामध्ये मी अनुवादाचा अभ्यास करत आहे आणि रोज 4-5 अध्याय वाचतो, 3 अध्याय वाचतो. असं म्हटलं आहे अनुवाद 23:5 मध्ये. आमेन. इस्रायल लोक लढत आहेत, वतनाच्या देशाकडे जात आहेत आणि तो मोआबाचा बलाक याने ऐकलं की आता मोशे त्याचे सैन्य आमच्याकडे येत आहे आणि तो घाबरून गेला. आणि मग त्याने विचारपूस केली की आपल्या देशामध्ये कोणी असा व्यक्ती आहे काय की काहीतरी चमत्कार करेल, काहीतरी काम करेल आणि आपल्या शत्रूवर विजय पावेल. तुम्हाला महाराज, आपल्या देशामध्ये एक व्यक्ती आहे बलाक नावाचा, त्याला देवाचं दान आहे, देणगी आहे की ज्याला तो आशीर्वाद देतो त्याला आशीर्वाद प्राप्त होते, ज्याला तो शाप देतो त्याला शाप लागतो. आणि हा आशीर्वाद हे दान देवापासून आहे. आणि मग तो राजा त्याला बोलवतो की हे बाबा माझ्याजवळ, आणि तो म्हणतो की हे लोक येत आहेत, तुझे लोक येत आहेत. आणि हा बालाम ऍक्च्युली यहुदी मनुष्य होता आणि त्याला ते दान होतं. तुम्हाला एक काम कर, त्याला सोनं नाणं पैसा कपडे देऊन त्याला मला हे सगळं घे आणि माझ्यासाठी इस्रायल लोकांना शाप दे. आणि तुम्हाला मी शाप देऊ शकत नाही, ते दिवण देवाचे लोक आहेत. पण त्यांना तरी ती भोळ घातली की आम्ही पाहतो की तो तयार झाला आणि मग प्रभू आला आणि तो त्या गाडीवर बसला, शाप देण्यासाठी जाऊ लागला. काय म्हटलेलं आहे, 3 वेळेस त्या गाडवीने त्याला पाडलं आणि त्याने त्या गाडीला मारलं. शेवटी 3ऱ्या वेळेस ती म्हणते, ती बोलू लागली की माझ्या समोर देवाचा दूत तलवार घेऊन उभा आहे, मीच तुला वाचवलं इकडे तिकडे होऊन. आणि मग राजा त्याला त्या मोठ्या डोंगरावर घेऊन जातो, इस्रायलचं सैन्य दाखवतो. हे आहेत माझे शत्रू, आपले शत्रू, तू माझं अन्न खाल्लेलं आहे, तू माझं पाणी प्यालेलं आहे, शाप दे. शास्त्र सांगते, इथे म्हटलं आहे, तुझा तो परमेश्वर हा बलामाचे ऐकायचा तयार झाला नाही, उलट तुझा देव परमेश्वराने तुझ्याकरिता त्या शापाचा आशीर्वाद केला. बलाम शाप देत आहे, देव त्याच्या मुखातून आशीर्वाद निघत आहे. हो माझ्या प्रियांनो, परमेश्वर नीतिमानासाठी, आपल्या लोकांसाठी आशीर्वाद देणारा परमेश्वर आहे. कोणी किती शाप देव, असं म्हटलं आहे, कावळ्याच्या शापाने ढोर मरत नाही का, त्याला डाय. हो माझ्या प्रियांनो, दुष्ट लोक जर शाप देतील, त्यांचं स्टेटस कावळ्याप्रमाणे आहे. तुमचं माझं स्टेटस देवाच्या लोकांप्रमाणे आहे, ज्याच्यामध्ये तुला हर्ष प्राप्त झालेला आहे. तुमच्यावर देवाची प्रीती होती म्हणून, तुमच्यावर देवाची प्रीती होती म्हणून तू आपल्या हद्दीत तुझं कोणी अहित करू शकत नाही. द लॉर्ड इज लव्हिंग गॉड. त्या प्रीतीमध्ये शाप नाही, त्या प्रीतीमध्ये आशीर्वाद आहे, त्या प्रीतीमध्ये जीवन आहे. माझ्या प्रियांनो, या आशीर्वादाचे 7 वरदान आहेत. पहिला पाहतोया मत्ती 11:28 मध्ये आहे, पहिला आशीर्वाद विश्रांती देऊन प्रभू आम्हाला स्वतःला हर्ष मिळते. प्रभूला तुम्हाला मला अहो कष्टी व भाराखांचे नो तुम्ही मुस्कळ्या. प्रभूकडे जेव्हा मी जातो, पहिला आशीर्वाद वरदान दिलेला आहे की ख्रिस्त येशू आम्हाला विश्रांती देणारा परमेश्वर आहे, आमचे कष्ट दुःख दूर करणारा परमेश्वर आहे, प्रभू आहे. दुसरा आशीर्वाद आहे मत्ती 16:19. मत्ती 16:19 तो म्हणतो, मी तुझ्या हातात काय करणार आहे, राज्याच्या किल्ल्या. दिस इज द ब्लेसिंग. जे पाहिजे तू उघडू शकशील, ज्यामध्ये परमेश्वर, ज्या लोकांमध्ये परमेश्वर, ज्या मंडळीमध्ये परमेश्वर हर्ष पावतो, परमेश्वराने आपल्या किल्ल्यांचं वरदान दिलं आहे. उघडा. तुमच्यासाठी कोणती दार बंद होणार नाहीत, तुमच्यासाठी कोणती कुलूप बंद होणार नाहीत, कारण त्या किल्ल्या, स्वर्गाच्या किल्ल्या तुमच्या हातात आहे. तिसरं वरदान आम्ही पाहतो आहोत, लूक 10:19.
मी तुम्हाला दुष्ट आत्म्यावर अधिकार देत आहे. तुमच्या समोर कोणताही दुष्ट आत्मा टिकणार नाही. येशूच्या नावामध्ये, देवाच्या नावामध्ये तो दुष्ट आत्मा पळून जाईल. लक्षात घ्या. येशू ख्रिस्त मंदिरामध्ये आहे आणि सुरुवात झाली सेवेची. त्या मंदिरामध्ये एक तरुण मुलगा येतो, तो दुष्ट आत्म्याने भरलेला आहे आणि त्याने त्याला पाहिलं. तो म्हणतो, प्रभूजी मला बाहेर काढू नका, इथून जा. प्रभूने काय केलं? त्याला म्हटलं, निघ, या मुलाला सोडून दे. आणि तो निघून गेला ओरडत. चौथी गोष्ट आहे योहान 4:14, जिवंत पाण्याचा आशीर्वाद तुमच्या माझ्याद्वारे परमेश्वर. पहिले तर त्यानेच आम्हाला जिवंत पाणी दिलं आहे. तुमच्याद्वारे, तुमच्यामध्ये असं म्हटलं, जिवंत पाण्याची झरे वाहणार आहेत. हा देवाचा आशीर्वाद आहे. पाचवी गोष्ट मला दिसते ठिकाणी योहान 6:51, मी तुम्हाला जीवनाची भाकर देईन. काय? ओ माझ्या प्रियानो, असं म्हटलं आहे. येशू म्हणतो, रानामध्ये लोकांनी मान्ना खाल्ला, खाऊन तृप्त झाले, 40 वर्ष जगले आणि मरून गेले. मी तर तुम्हाला जीवनाची भाकर देत आहे. जेव्हा तुम्ही ते खाल, कधी मरणार नाही. ती तुम्हाला जीवन अशी होईल. आणि प्रभूचं शरीर ती जीवनाचं भाकर आहे. आम्ही ते खावं, तृप्त व्हावं, जगावं, ही प्रभूची इच्छा आहे. आम्ही ते रक्त घ्यावं, प्यावं, आम्हाला जीवन लाभावं, ही त्याची इच्छा आहे. 6वी गोष्ट म्हटलं आहे योहान 10:28 मध्ये म्हटलं आहे, मी तुम्हाला सार्वकालिक जीवन देईन. ज्या व्यक्तीपासून परमेश्वर आनंदित होतो, हर्षित होतो, तो म्हणतो की तुमचं रिवॉर्ड काय आहे? तुमचं सगळ्यात मोठं रिवॉर्ड आहे की मी तुम्हाला सार्वकालिक जीवन देईन. अट इतकीच आहे की देवाने जगात एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक दिला, यासाठी की जो कोणी येशू ख्रिस्तात विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झालेलं आहे. तुमची धार्मिकता येशू ख्रिस्तावरील विश्वासामध्ये आहे. जो कोणी येशू ख्रिस्त विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झालेलं आहे. आणि महत्वाची गोष्ट शेवटची म्हटलं आहे योहान 14:27, आपण वाचूया. योहान 14:27. पहिला आपण परमेश्वर देव आपली शांती देऊ आम्हाला हर्षित करणारा परमेश्वर आहे. परमेश्वर आमच्या हातामध्ये राज्यांच्या किल्ल्या देऊन आम्हाला हर्षित करणारा परमेश्वर आहे. परमेश्वर देव दुष्टांच्यावर अधिकार देऊन आम्हाला हर्षित करणारा परमेश्वर आहे. परमेश्वर देव जिवंत पाणी आमच्यापर्यंत देऊन आम्हाला हर्षित करणारा परमेश्वर आहे. आणि परमेश्वर देव जीवनाची भाकर आम्हाला देऊन आम्हाला तृप्त करणारा परमेश्वर आहे आणि नवीन जीवन देणार आहे. आणि 6वी गोष्ट आहे सार्वकालिक जीवन देऊन. पण अतिशय महत्वाचं आहे योहान 14:27. वाचा कोणीतरी. मला वाटतं सगळं वाचूया नाही का. मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी आपली शांती तुम्हालाच देतो. जसे जग देते तसे मी तुम्हाला देत नाही. तुमचं अंतःकरण अस्वस्थ अथवा भयभीत होऊ नये. सगळ्यात मोठी गोष्ट या जगात जगत असताना आम्हाला भयमुक्त जीवन जगायचं आहे. आम्हाला भयमुक्त जीवन वाढवायचं आहे. या जगात जगत असताना आम्हाला कोणत्याही गोष्टीची भीती होऊ नये. प्रभू म्हणतो, मी तुम्हाला जी शांती माझ्या प्रभूजवळ आहे, ज्यांच्याद्वारे प्रभू हर्षित झालेला आहे, ज्यांनी प्रभूला नाव दिलं आहे की तुम्ही माझे हर्ष आहात, युअर नेम इज, त्यांना मी आपली शांती देईल. मी आपली शांती देऊन ठेवतो आहे. प्रभूची शांती माझ्या प्रियानो. ती सायंकाळ पहा, येशू ख्रिस्त मरण पावला, पुरल्या गेला, तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला. आणि मग जिकडे वार्ता पसरत चालली आहे की येशू ख्रिस्त पुन्हा उठला, खरोखर उठला आहे. शिष्य, त्या स्त्रिया आणि रस्त्यावर जिकडे चर्चा सुरू आहेत. आणि शिष्य घाबरून गेले. त्यांना असं वाटलंय की ज्या लोकांनी या येशूला धरलं, पकडलं, मारलं, आता आम्हाला पकडले मारतील. आणि मग हे सर्व शिष्य एका घरामध्ये लपून बसले आहेत. आणि माझ्या प्रियानो, प्रभूने ते वचन पूर्ण केलं आहे की मी तुम्हाला आपली शांती देऊन ठेवतो. येशू ख्रिस्त मरण्याआधीच आणि इथं म्हटलं पहा 14 मध्ये
तो म्हणतो जेव्हा त्यांची अंतःकरण अस्वस्थ होती तेव्हा तो म्हणतो की मी तुम्हाला शांती देतो आहे. आणि आम्ही पाहतो माझ्या प्रियांनो, अस्वस्थ, भयभीत आणि अशा स्थितीमध्ये त्या घरामध्ये बसलेले आहेत आणि प्रभू येशू ख्रिस्त त्या घरामध्ये येतो. हो माझ्या प्रियांनो, म्हणतो तुम्हा शांती असो. त्या एका शब्दाने त्या शिष्यांच्या मनामध्ये एक उत्तेजन आलं, एक नवीन जीवन आलं. एक आता ते आपल्या डोळ्याने जिवंत प्रभू येशू ख्रिस्ताला पाहत आहे. हो माझ्या प्रियांनो, पेत्र धावत पळत गेला, योहान धावत पळत गेला आणि त्याने काय पाहिलं की कबर खाली आहे, रिकामी आहे आणि त्या ठिकाणी देवदूत बसून आहे, सांगत आहे तो इथं नाही, तो गेलेला आहे. त्या स्त्रिया पळत पळत गेल्या, त्यांनी ते पाहिलं की धोंड पडलेली आहे, त्यांनी झाकून पाहिलं की रिकाम आहे. आणि तो देवदूत म्हणतो की तुम्ही कोणाचा शोध घेता? जो मेला येशू ख्रिस्त वधस्तंभावर केला, त्याला मारले गेलं, तो इथं नाही, तो गालीलाकडे जात आहे. जाऊन सांगा की तो उठला आहे, खरोखर उठला आहे. ही वार्ता हव्यासारखी पसरत आहे. राजकारणी लोक घाबरून गेलेले आहेत, पिलात घाबरून गेलेले आहेत, याजक लोक घाबरून गेलेले आहेत, शिष्यही घाबरलेले आहेत. काय करणार आहे? आता आमचा नंबर आहे. माझ्या प्रियांनो, येशू ख्रिस्त त्यांना दर्शन देत आहे. त्या घरामध्ये तुम्हा शांती असो. माझ्या प्रियांनो, जेव्हा तुम्ही आणि मी आपल्या घरामध्ये आहोत, अस्वस्थ आहोत, चिंतेमध्ये आहोत, त्रासामध्ये आहोत, असं वाटतं सगळं संपलेलं आहे, प्रभूचं प्रवेश त्या ठिकाणी होत आहे. ज्या शांतीविषयी मी तुम्हाला वचन दिलं होतं, ही शांती आधीच माझ्या मरणाआधी तुम्हाला देऊन ठेवली आहे. मी त्याने म्हटलंय फुंकर घातली, नाही का? फुंकर घातली. ओ माझ्या प्रियांनो, देव आस करो तुमच्यावर त्यांच्या शांतीचं फुंकर. त्या फुंकरद्वारे तुम्ही सदाजीवी व्हा. जे फुंकर परमेश्वराने त्या आदामाच्या नाकामध्ये फुंकला आणि तो जिवंत झाला, आज आध्यात्मिक जीवनामध्ये वाढण्यासाठी परमेश्वर देव आत्म्याच्या द्वारे तो फुंकर, शांतीचा फुंकर तुमच्या जीवनामध्ये फुंकून टाको. माझ्या प्रियांनो, ते वचन पुन्हा वाचतो मी एंड करण्याआधी. यशाया 62. कारण तरुण जसा कुमारीशी विवाह करतो, तशी तुझी मुले तुझी विवाह करतील. नवरा जसा नवरीला पाहून हर्ष करतो, तसा तुझा देव तुला पाहून हर्ष करेल. हर्ष पहा झाला. ख्रिस्त प्रभू हा आमच्या जीवनामध्ये अवतरला आहे. तुम्ही आणि मी एक नाव आहे, एक स्टेटस आहे. हेप्सिबा, तुम्ही माझा आनंद आहात. पिऊला, तुम्ही विवाहित आहात, कौटुंबिक आहात. माय ब्लेसिंग बी अपॉन यू. ओ आमच्या पवित्र पित्या, आज या पवित्र वारी आम्ही त्याची स्तुती धन्यवाद करतो. एक नवीन नाव, एक नवीन स्टेटस घेऊन तू आज आमची भेट घेतली आहेस. हो प्रभू, तू आम्हाला मोठे मोठे वरदान दिले आहेत. ते वरदान देण्याआधी प्रभू तू आमच्यामध्ये इच्छा प्रकट केली आहे की आमच्याद्वारे तू हर्षित व्हावा, आम्ही पवित्र व्हावं, शुद्ध व्हावं, येशूच्या रक्ताने धुतले जावं. एक नवीन स्टेटस तुम्हाला दिलेला आहे. तुम्ही माझा आनंद आहात, तुम्ही माझा आनंद आहात. हो प्रभू, आम्ही तुझे आभार मानतो की आम्ही तुझा आनंद आहोत. प्रभू, तो आनंद द्विगुणित कर. जी वरदानं तू आम्हाला देऊ केलेली आहेत, तुझ्या वचनामध्ये 7 गोष्टी आहेत, तू आम्ही पाहिलेल्या आहेत. त्या वरदानाने आम्हाला प्रफुल्लित कर आणि होऊ दे आम्ही सदा सर्व काळ तुझाच आनंद असावा, असं होऊ दे. येशूच्या नामातून तू आहे. प्रभू परमेश्वर देव असलेल्या ऐकलेल्या वचनावर आम्हाला आशीर्वाद दे.